बोधाचा हा संसारा झाला जो अमृत. आज श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ओवीची आपण सेवा करणार आहोत. आधी मी माझी भूमिका थोडी स्पष्ट करण्यासाठी वेळ घेतो. वास्तविक आपल्या समोर बसून काही बोलण्याचा अधिकार माझा नाही. आपण ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध अशी मंडळी आहात. त्यामुळे माझ्या अंतःकरणातला भाव एका विद्यार्थ्याचा राहील याचा मी प्रयत्न केला. सनातन संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे की जो वक्ता आहे त्याचं वय, त्याची जात, त्याचं लिंग हे पाहिलं जात नाही. आपण जी ओवी सेवेला घेतलेली आहे तो ज्ञानेश्वरी हा ग्रंथ श्री संत ज्ञानेश्वर माऊलींनी 16व्या वर्षी लिहिला. पुन्हा आपल्या सनातन परंपरेत संकादी ऋषी होऊन गेले. त्यांचंही वय अतिशय कमी आहे. भक्त प्रल्हाद यांचं वय 5-6 वर्षाचं आहे. ध्रुवांचं वय 5 वर्षाचं. श्रीमदाद्य शंकराचार्यांचं वय अतिशय कमी असं वय. मात्र वक्त्याचं वय इथं पाहिलं जात नाही. श्री संत तुकाराम महाराजांचा एक अभंग. महाराज म्हणतात, नाही पात्रा सवे चाड प्रमाण ते फिके गोड. एखादा घास आम्हाला सोन्याच्या ताटात वाढलाय की चांदीच्या की तांब्याच्या हे आम्ही पाहत नाही. नाही पात्रा सवे चाड. तो घास कसा आहे, ते अन्न कसं आहे एवढं आम्ही पाहतो. हे सनातन संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. आणि श्रेष्ठ पुरुषांची ही पद्धती आहे की ते लोक आशयाकडे लक्ष देतात. आपल्याकडे परंपरेने आलेले जे ग्रंथ आहेत, वेद आहे, उपनिषद आहे, स्मृती ग्रंथ आहेत. वेद आणि उपनिषद हे श्रुती ग्रंथ झाले. पुराण आहे, सूत्र ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये वेद उपनिषद आहेत ही वचनाच्या प्राधान्यानं त्यांना अर्थ आहे. उपनिषद आहेत त्यांच्यात वाच्यार्थाचं प्राधान्य आहे. आणि स्मृती ग्रंथ जे आहेत त्यामध्ये वक्त्याचं प्राधान्य आहे. मग तुम्ही स्मृती ग्रंथ वाचायला घेतला तर तुम्हाला याज्ञवल्क्य स्मृती सापडेल, नारद स्मृती, मनुस्मृती. भगवद्गीतेला सुद्धा स्मृती म्हणतात कारण ती वक्त्याच्या प्राधान्याने. उपनिषदादी जे ग्रंथ आहेत ते वाच्यार्थाच्या प्राधान्याने. म्हणजे अहम ब्रह्मास्मी हा मंत्र आहे की मी ब्रह्मा आहे, हा मंत्र आपण किती घोकला तरी त्याने आपली मुक्ती होत नाही. त्याचा वाच्यार्थ आपल्याला समजावून घ्यावा लागतो. आणि ऋग्वेदादी श्रुती ग्रंथ आहेत हे वचनाची प्रधानता कारण ते मंत्र स्वरूप आहेत. तर हा पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये ज्ञानदानाचं सत्र जे आहे त्यामध्ये आजचं प्रवचन 5वं प्रवचन आहे. याची सुरुवात आदरणीय साळुंखे सरांनी ईशावास्य उपनिषद किंवा ज्याला ईशोपनिषद म्हणतात अशा मला वाटतं यजुर्वेद मध्ये ते उपनिषद आहे. आणि या उपनिषदाची महत्व असं आहे याचं की हे यजुर्वेदाच्या मंत्रसंहितेमध्ये येतं. आर्य समाजची लोक जे उपनिषद मानतात ते हे उपनिषद. त्यामुळे ह्याचं महात्म्य आहे. कारण इतर उपनिषद ब्राह्मण किंवा अरण्य ह्या भागामध्ये येतात कारण ते उपनिषदाचा दर्जा देत नाही. आणि एखादं उपनिषद जर मंत्रसंहितेमध्ये आलं तर पूर्वमीमांसा या शास्त्राचं प्रतिपादन करणारे जे लोक आहेत ते म्हणतात याचा विनियोग कर्मकांडात होतो. पण या उपनिषदाचं वैशिष्ट्य असं आहे की याचा विनियोग तत्वज्ञानामध्ये होतो. असं महात्म्य लाभलेल्या उपनिषदांना या
सत्राची सुरुवात झाली. त्यानंतर आदरणीय गांधी महाराजांनी इदं तु ते गुह्यतमं हे मला वाटतं 9व्या अध्यायाचा श्लोक आहे, राज्यविद्या ज्यामध्ये सांगितले आहे. त्यानं श्रुतीची ही सेवा झाली. भगवद्गीतेला स्मृतिग्रंथही म्हणू शकतो आणि भगवद्गीतेचा प्रत्येक अध्याय संपल्यावर खाली एक पुष्पिका वाक्य येतं, त्याच्यामध्ये उपनिषत्सु असं म्हणतात. उपनिषत्सु हे अनेक वचन आहे, कारण भगवद्गीता ही एक नाहीये, तर प्रत्येक मंत्र जो आहे ती भगवंताची गीता आहे. त्यानंतर काल आदरणीय उटेकर गुरुजींचं प्रवचन झालं. त्यांनी महाभारताचं जे भीष्म पर्व आहे, ज्याच्यामध्ये गीता प्रगट झाली, त्याच्या पीठिकेच्या ओव्या त्यांनी घेतल्या आणि अशी आतापर्यंत श्रुती स्मृती ग्रंथांची सेवा झाली, ज्ञानेश्वरीची सेवा झालेली आहे. आपला विषय आहे सनातन संस्कृती, परंपरा आणि सत्यस्थिती. तर सनातन याचा अर्थ काय? सनातन याचा अर्थ आत्मस्वरूप असा. सनातन याचा अर्थ ज्याला आपण परब्रह्म म्हणतो, तो या शब्दाचा अर्थ आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा अर्थ नाही. याचं कारण असं, भगवद्गीतेमध्ये सनातन हा शब्द 7 वेळा आलेला आहे आणि आपण माऊलींची टीका जी ज्ञानेश्वरी आहे ती बारकाईनं पाहिली तर प्रत्येक सनातन शब्दाचा अर्थ त्यांनी अनादिसिद्ध किंवा नित्यसिद्ध असा केलेला आहे, की जी वस्तू नित्यसिद्ध आहे, अनादिसिद्ध आहे, शाश्वत आहे, हे परब्रह्माचं वर्णन झालं. त्यामुळे सनातन या शब्दाचा अर्थ ब्रह्मपरक लावण्यास कुठली हरकत नसेल. दुसरी गोष्ट अशी आहे की सनातन हा विषय ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी प्रत्येकाची घाई राहते की आमची संस्कृती ही 5000 वर्ष पूर्वीची आहे. आता एक नवीन संशोधक आहेत निलेश ओक नावाचे. त्यांनी महाभारत आणि रामायण याचा काळ जो आहे तो अजून 2,000 वर्ष मागे नेऊन ठेवला. आणि ही एक साधारणतः 2 व्यक्ती ज्यावेळी बोलतात त्यावेळी हेच सांगायचा प्रयत्न करतात की अरे आमचा ऋग्वेदाचा काळ हा 42,000 वर्षापर्यंत नेतात आणि त्यात त्यांना वाटतं, अभिमान वाटतो की अरे आमचा धर्म एवढा प्राचीन आहे. पण सनातन हा धर्म काळाच्या पलीकडचा आहे बरं का. त्याला काळाचं गणित लावू नये. याचं कारण असं, सनातन या शब्दाचा अर्थ जे एकाच वेळी नवीनही आहे आणि तेवढं जुनही आहे, असे दोन्ही अर्थ त्याला लागायला लागतात. जसं परब्रह्माचं वर्णन करताना माऊली म्हणतात नवा मी पुराण, तुम्ही नवाही आहे आणि पुराण सुद्धा आहे. तर असं पहा, आपल्या अनुभवाला येणाऱ्या ज्या अवस्था आहेत, ज्याला आपण जागृत अवस्थेत आहोत. आपण घरी गेलो, झोपलो तर आपल्याला काहीतरी स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नामध्ये आपण कोणी असतो, कोणाला राज्य असतो, कोणावर काहीतरी संकट ओढवलेलं असतं. आणि समजा आपण गाडी चालवतोय स्वप्नात आणि एखादा गाडीवाला पुढे जोरात आला तर आपल्याला हे भान नसतं की अरे हा गाडीवाला माझ्यावर येणार नाही, मी तर झोपलेलो आहे, मला काहीच होणार नाही. तरी पण आपण घाबरून उठतो स्वप्नात. कारण जागृत अवस्थेत आपण स्वतःला जसं समजतो तसं स्वप्नामध्ये आपण स्वतःला वेगळं समजत असतो. आणि त्यानंतर ज्यावेळी आपल्याला गाढ झोप लागते त्याला सुषुप्ती अवस्था म्हणतात. त्याच्यामध्ये मी कोण हे आपण विसरतो. गाढ झोपेत मी काय करतो, व्यवहार काय करतो, कुठल्या नोकरीवर जातो, आई वडील कोण, नातेवाईक कोण, हे सगळं विसरतो. असं पहा, जागृती ही स्थिती एवढी महत्वाची नाहीये. का महत्वाची नाहीये? कारण तिचा स्वप्नामध्ये विसर पडतो. स्वप्नामध्ये जागृतीमधला एखादा भिकारी असेल तर त्याला राजाचंही स्वप्न पडू शकतं. आणि सुषुप्तीमध्ये ज्यावेळी मनुष्य गाढ झोपेत जातो त्यावेळी त्याला जागृतीतली आठवण राहत नाही, स्वप्नातली आठवण राहत नाही. आणि सुषुप्तीमध्ये सुद्धा आपल्याला असं वाटतं त्याने आता सगळं सांगतात. सुषुप्तीला घन अंधकार स्थिती म्हणतात. की आता इथे काहीच नाही उरलेलं. आणि आता इथे बौद्धांचा शून्यवाद सिद्ध झाला की काय? बौद्धांचा जो शून्यवाद आहे तो ही अवस्था की आता काहीच राहिलं नाही. पण ते तसं नाही. ज्यावेळी आपण दुसऱ्या दिवशी परत जागे होतो
त्यावेळी आपण म्हणतो अरे मला रात्री गाढ झोप लागली होती. ह्याचा अर्थ ती गाढ झोप लागली हे बघणार सुद्धा कोणतरी आहे. जो जागृतीत स्वतःला मी म्हणतो, जो स्वप्नात स्वतःला मी म्हणतो, जो सुषुप्तीत मला गाढ झोप लागली ह्याचा जो साक्षी असतो त्याला आपण परब्रह्म तत्व म्हणतो, जे सगळ्यांच्या आधी आहे. म्हणून माऊलींनी त्याला अनादी असा शब्द वापरलेला आहे की नाही. जे आपल्या ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाची ओवी आहे, ओम नमोची आद्य, हे आद्य तत्व आहे जे सगळ्या अवस्थांमध्ये, सगळ्या अवस्थांच्या पलीकडचं तत्व आहे आणि सगळ्या अवस्थांचं साक्षी असं आहे. त्यामुळे आपण सनातन याचा अर्थ परब्रह्म असं केला. सनातन याचा अर्थ आपण स्वरूपच घेतली असं केलं. आणि ती कशी आहे तर वेद प्रतिपाद्या, वेदानं हिचं प्रतिपादन केलेलं आहे. सनातन संस्कृती असा आपला विषय. संस्कृती म्हणजे काय तर त्यामध्ये कृती हा शब्द आहे. कृती म्हणजे काय, एखादी क्रिया आपण करतो आणि त्याच्यापुढे सण कशाला लागलेला आहे तर त्या सचा अर्थ आहे सजवणे. त्या कृतीला आपण सजवतो. कशी सजवतो, आपल्याला एक गोष्ट माहित आहे की एखादा शेतकरी आहे आणि त्याला एक दगड सापडतो. त्याला वाटतं हा दगड इतर दगडांपेक्षा वेगळा आहे. तो दगड तो त्याच्या गाडीच्या घंटीत बांधतो. एक दिवशी तिथून एक सोन्याचा एक व्यापारी जात असतो. तो म्हणतो अरे हा दगड तू किती रुपयाला मला देणार. तो शेतकरी म्हणतो तुम्ही किती रुपयाला घेणार. तो म्हणतो मी याचे 2000 रुपये देईन. शेतकरी विचार करतो अरे एवढ्या दगडाची किंमत 2000 कशी काय. तो म्हणतो नाही मला हा द्यायचा नाही. तो दगड घेऊन तो एका हिरे व्यापाऱ्याकडे जातो. हिरे व्यापारी त्याला असं सांगतो की मी 20,000 रुपये देतोय दगडाचे. तो शेतकरी त्याला दगड देतो आनंदानं. आता तो दगड असतो हिरा. तो हिरे व्यापारी त्या दगडाला पैलू पाडतो आणि काय झालं 20,000च्या दगडाची किंमत 2 लाख रुपये होती. त्याचं कारण काय की त्याच्यावर संस्कार केले गेले. हे संस्कारांचं महत्व आहे. तर जशी हिऱ्यावर संस्कार होतात तसे माणसावर सुद्धा संस्कार होतात. वेद जे वेदाध्ययन करतात यांना पूर्वसंस्काराची आवश्यकता असते. नाहीतर त्याचा अधिकार सगळ्यांना नाही. वेद अध्ययन करण्याचा अधिकार सगळ्यांना नाही. एकनाथी भागवतामध्ये एकनाथ महाराज म्हणतात वेदू संपन्न झाला ठाई की वेदाकडे सगळं आहे तरी कृपण व्हायचा आनंद नाही. पण तो कंजूष आहे. जो कानी लागला तीही वर्णाच्याची, की ज्यानं फक्त ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या लोकांनाच फक्त उपदेश केला आणि बाकीचे लोक नाहीत का. येरा भवव्यथा ठेलिया स्त्री शूद्रादी प्राणिया अनव स्वरूप मांडून राहिला असे. आणि बाकी स्त्रिया आहेत त्या कशा मुक्त होणार बरं, त्यांची काय व्यवस्था. किंवा जे शूद्र म्हणून गणले जातात त्यांची काय व्यवस्था आहे की नाही. त्यामुळे वेदासाठी एक संस्कार लागतो. जसा पदार्थावर वस्तूवर संस्कार होतो तसा मनुष्यावरही संस्कार झाला पाहिजे. मनुस्मृतीमध्ये आपल्याला आढळतं की माणसात कुठले दोष आहेत तर मनुस्मृती आपल्याला सांगते की एक आपल्याकडे परंपरागत दोष असतात. म्हणजे आपल्या आईचे आई वडील किंवा त्यांचे आई वडील, आपले आजी आजोबा किंवा वडिलांकडचे आजी आजोबा यांच्यामध्ये जर एखादा दोष असेल तर तो आपल्यामध्ये येतो. तुम्ही पहा भागवताचा अध्ययन ज्यावेळी कराल त्यावेळी परीक्षिताचा अधिकार सांगताना आधी परीक्षिताच्या मातृपितृकुलाची वंशशुद्धी त्यांनी सांगितलेली आहे. आणि शास्त्रानुसार ब्राह्मणत्वाची व्याख्या पाहाल तर तिथेही ब्राह्मण हा मातृपितृकुलाकडून त्याची शुद्धता सांगितली गेलेली आहे. कारण तो दोष येतो. आणि आता आधुनिक विज्ञानही ते मानतं की जे ज्याला जेनेटिक्स आपण म्हणतो की स्थूल शरीराच्या बाबतीत, सूक्ष्म शरीराच्या बाबतीत वासना वगैरे असतात त्या सुद्धा मल्टिप्लाय होऊन आपल्यामध्ये येतात. हा झाला परंपरागत दोष. दुसरा दोष आहे बीज दोष. म्हणजे आपल्या आई वडिलांमध्ये जो दोष असेल तो सुद्धा अपत्यामध्ये येतो. बरं का. अजून कुठला दोष आहे तर स्थानगत दोष असतो. गर्भ स्थापन होताना होणारा दोष असतो. तर त्याची शुद्धता करण्यासाठी संस्कार करणं महत्वाचं असतं. त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये 16 संस्कार सांगितले गेले. मग त्यामध्ये गर्भधान संस्कार असेल, कुलसंस्कार संस्कार असेल, जातकर्म संस्कार असेल किंवा त्याच्या आधीचा सीमंतनयन संस्कार असेल. प्रत्येक संस्कार कशासाठी आहेत
की कृती जी आहे ती आपल्याला सजवायची आहे, संस्कृती. आता उदाहरणार्थ आपण प्रजनन व्यवस्था पाहिली तर मुलं बाळ तर प्राण्यांना पण होतात, पशुपक्ष्यांना पण होतात आणि मनुष्याला पण होतात. कृती दृष्ट्या त्याच्यामध्ये काही भेद नाहीये. परंतु आपण त्याला एक संस्काराचं स्वरूप दिलं, विवाह संस्कार. आपण त्याला संस्कार म्हणतो. हे का, त्याला वेगळं स्वरूप देण्याची गरज का आहे? कारण या संस्काराच्या माध्यमातून आपल्याला सनातनकडे जायचं आहे. ज्या संस्कार किंवा जी संस्कृती आपल्याला सनातनकडे, सनातनचा अर्थ आपण केला आत्मस्वरूपाकडे नेणारी नसेल तर तिला विकृती म्हणायचं, तिला संस्कृती म्हणता येत नाही. उदाहरणार्थ परब्रह्माचं स्वरूप लक्षण सच्चित आनंदाचं सांगतात. तर एखादा प्रश्न पडला की मद्यपान करणं म्हणजे दारू पिणं संस्कृती आहे का? तर त्यांनी पाहावं दारू पिल्यानंतर काय होतं. सत म्हणजे अस्तित्वाचं जे भान असतं त्याचं ते लयाला जातं. चित म्हणजे त्याची ज्ञान स्वरूपता जी आहे ती नष्ट होते आणि आनंद स्वरूपता जी आहे त्याच्यामध्ये दुःखी होतो, म्हणजे परिणामी दुःखी होतो. सुरुवातीला त्याला आनंद वाटत असतो. इथे सच्चित आनंदाचं स्वरूप झाकोळलं जात आहे याचा अर्थ ती संस्कृती नाही. हा आपल्याला मापदंड व्यवहारात साधा लावता येईल की ज्याने करून आपलं सत्स्वरूप म्हणजे आपलं अस्तित्वाचं भान, आपलं चित स्वरूप म्हणजे आपले चेतना, ज्ञान आणि आनंद स्वरूप याला कुठे बाधा पोचते का? जर बाधा पोचत असेल तर तो संस्कार नाही, ही संस्कृती नाही. मग विवाह हा संस्कार का आहे? कारण तो तर भोग शिकवतो आणि परमात्म्याच्या ठिकाणी भोग संभवत नाही, कारण ते अद्वैत असं तत्वज्ञान आहे, अद्वैत असं तत्व आहे. तर लोकांना असं वाटतं की विवाह हा भोग आहे, पण विवाह हा त्याग आहे. विवाह हे वैराग्य आहे. म्हणजे एखादा मनुष्य ज्यावेळी एका स्त्री बरोबर विवाहबद्ध होतो त्यावेळी बाकी अब्जावधीच्या स्त्रिया जगामध्ये आहेत त्यांच्याबरोबर त्याचा आपोआप वैराग्य होतो, वैराग्य होत असतो. ही त्याच्या मागची व्यवस्था आहे असाही विचार आपण करू शकतो. तर इथपर्यंत आपण हे पाहिलं की सनातन याचा अर्थ ब्रह्मस्वरूप, आत्मस्वरूप, आत्मस्थिती आहे की नाही. परब्रह्मवाचक जेवढे शब्द आहेत ते आपण सनातनाला लावू शकता. आणि तिकडे नेणारी जी कृती आहे तिला आपण संस्कृती म्हणतो. आणि ती कृती सजवलेली कृती आहे. ती सजवलेली कोणी? तर ज्यांना सूक्ष्म जगताचं ज्ञान आहे अशा ऋषीमुनींनी. वर करणे आपल्याला असं वाटतं आले ऋषीमुनींनी कशाला सांगितलं? उदाहरणार्थ शेंडी ठेवायला सांगतात बरं का. त्याचा थोडासा विचार करू आपण. तर आपल्या इथे वर जे मस्तकात आहे खाली बेंबीच्या खाली मूलाधार नावाचं चक्र आहे. अशी 7 चक्र आहेत, विविध चक्र आहेत. योगामध्ये 7च नाही आहे, कुणी 10 सांगितले, कुणी 12 सांगितले, कुणी 42 सांगितले. आणि मग ते आज्ञाचक्रानंतर त्रिकूट, श्रीहाट, बोर्ला ही सुद्धा कन्सिडर करतात. तर शेंडी ठेवली जाते सहस्त्रार चक्राच्या इथे, कारण तिथं ब्रह्मनाडीचा तिथे एंड असतो ब्रह्मनाडीचा. तर ती जागा प्रोटेक्टेड राहावी हे शेंडी ठेवण्यामागचं एक कारण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मनुस्मृती जसं म्हणून महाराज सांगतात की ते धर्मलिंग आहे, म्हणजे धर्माचं चिन्ह आहे. ते आपल्याला आठवण करून देतं की बाबा तू कोण आहेस, तू कशासाठी जन्म घेतलेला आहेस, तुझं कर्तव्य काय आहे, हे ते धर्माचे चिन्ह आपल्याला आठवण करून देतात. यासाठी आपण ती शेंडी ठेवतो. अजून अनेक त्याचे आपल्याला मीमांसा करता येईल, पण सांगायचा उद्देश आपला हा होता की आपल्याला वरकरणी वाटतं अरे एखादी गोष्ट अशी का सांगितली, कारण आपण फक्त स्थूल दृष्टीने बघत असतो. त्याच्यामागची जी सूक्ष्म दृष्टी असते ही दृष्टी ऋषीमुनींना प्राप्त असते. म्हणून ते एखादी गोष्ट सांगतात पण आपल्याला विचित्र वाटते, कारण स्थूल पातळीवरचाच अनुभव असतो. तर त्यामुळे ही कृती जी आहे आपली कुठलीही त्याला ऋषीमुनी सजवतात, म्हणून तिला संस्कृती म्हणायची. मग त्याची एक परंपरा आहे. आपला विषय असा आहे सनातन संस्कृती, परंपरा आणि सत्यस्थिती. सनातन म्हणजे ब्रह्मवाचक शब्द आहे, संस्कृती म्हणजे त्या ब्रह्माकडे नेणारे मार्ग आहे, आणि परंपरा कुठली आहे तर त्यांच्या आचार्य परंपरा आहे की तुम्ही जन्मताच एक स्मृतीने एक दंडक घालून दिलेला आहे की जन्मताच तुम्ही शूद्र असता आणि संस्कार झाल्याशिवाय तुम्ही द्विज होत नाही. तर त्यानंतर मग कधी क्षत्रिय तुमच्या वर्णानुसार तुम्ही 8 वर्षाचे आहात की 11 वर्षाचे आहात, मग तुम्ही आचार्य कुलात प्रवेश करायचा.
मग ते ऋषी मुनी तुम्हाला तिथे शिकवतात, आहे की नाही? जर क्षत्रिय असाल तर त्या वेदांबरोबर तुम्हाला धनुर्वेदाचं सुद्धा ज्ञान दिलं जातं. ही ती आचार्य परंपरा आहे. आणि त्याची सद्यस्थिती जी आहे ती सद्यस्थिती हल्लीच्या काळात न बोललेलं उत्तम आहे. कारण वर्ण व्यवस्था ही कुठल्याही स्वरूपात शिल्लक राहील असं मला वाटत नाही. वर्ण विपर्यय झाला आहे, त्यामुळे परत त्याच्याकडे जाता येईल अशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाही. ब्राह्मणांना ब्राह्मणोचित कर्म करावं, क्षत्रियांनी क्षत्रियोचित कर्म करावं असे दंडक जरी धर्मग्रंथांनी स्मृती ग्रंथांनी सांगितले असले तरी आता ह्या काळात तेवढं पाळणं, तेवढं आचारवान असणं ह्या काळात संपूर्ण अतिशय अवघड आहे. दुसरी गोष्ट अशी की वेदाने सांगितलेले जे मार्ग आहेत जे उत्तम मार्ग म्हणून प्रतिष्ठित आहेत, यज्ञ असेल, दान असेल, यज्ञामध्ये होणारं मंत्रोच्चारण असेल, तर त्याच्यात एवढा बारकावा, एवढी सूक्ष्मता आहे की आताच्या काळात आता जर वेद वाचत असाल तर त्याच्यामध्ये स्वर आहे, आपले उदात्त आहे, त्यामुळे हात कुठे पाहिजे, अनुदात्त आहे, स्वरित आहे. तर हे सगळं अभ्यास करण्याच्या दृष्टीने आपल्या आयुष्यातील 10-20 वर्ष सहज जातील. तसा अधिकार, तसे संस्कार आपल्यावर आपल्या मातृपितृकुलातूनही झाले पाहिजेत, कारण ते सुद्धा दोष आपल्याकडे आहेतच. त्यामुळे शास्त्रदृष्ट्या जर बघायला गेलं तर ती अचूकता, अचूक असा अधिकारी आपल्याला पाहायला मिळत नाही. मग काय करायचं? मग या धर्माचा लोप झाला काय याचा अर्थ? की जे वेदांनी वगैरे आपल्याला सांगितलं, यज्ञ सांगितलं, पूर्वमीमांसा कर्मकांडी आहेत, सांख्य योगाने आपल्याला काय सांगितलं, प्रकृती पुरुषाचा विवेक सांगितला, योग हे शास्त्र सुद्धा सांख्यांबरोबरच जाणार आहे. मग त्या सगळ्याचा लोप झाला का? आता आपण काय करायला पाहिजे? तर पहा, गीतेमध्ये एक श्लोक आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. भारत म्हणजे अर्जुन भगवंत सांगतात की ज्यावेळी धर्माला ग्लानी येईल त्यावेळी मी त्याचं रक्षण करीन. कुणाचं रक्षण करीन? परित्राणाय साधून. सगळ्यांचं रक्षण करणार नाही बरं का. साधून माऊली म्हणतात, दैत्यांची कुळे नाशी, जे वाईट आहेत त्यांचा मी नाश करीन, साधूंचा मान घेवशी, आणि जे चांगले आहेत त्यांचा मान मी परत मिळवून देईल. बरं, पण असं असतं की एखाद्या राज्यात काही गुन्हेगार आहेत आणि ते तुरुंगात आहेत आणि दुसरा राजा जर त्या राज्यावर चालून आला तर हा राजा त्याच्याबरोबर युद्ध करतो आणि त्या राजाला पळवून लावतो. आता रक्षण चांगल्या लोकांचं होतच, पण त्याबरोबर गुन्हेगार लोकांचे रक्षण आपोआप होत असतं. पण त्यासाठी भगवंतांच्या अवतारासाठी साधू असणं गरजेचं आहे. जर साधू असतील तर भगवंत रक्षणाला येतील, नाहीतर अवतार ग्रहण करण्यासाठी आधी कौशल्य पाहिजे, त्या व्यक्तीला कुठे राम येईल, आधी जिजामाता पाहिजे तर छत्रपती शिवाजी येतील, है की नाही? मग अशी परिस्थिती आता दिसत नाही. मागे पहा, शंकराचार्यांचा अवतार झाला त्यावेळी सुद्धा धर्माला ग्लानी आली होती. तर लोक असा प्रश्न उपस्थित करतात की विष्णू भगवंतांनी का अवतार नाही घेतला? कारण त्यावेळी पालनाचं कार्य विष्णू भगवंतांचंच आहे. पण भगवंतांचा अवतार श्रीकृष्ण स्वरूपात आधीच होऊन गेला होता. हे मी अखंडानंद सरस्वतीच्या मुखातून ऐकलेलं सांगतो. ते म्हणतात की विष्णूंच्या अवतारासाठी त्यावेळी वेळ आली होती, त्यामुळे श्रीमादाद्य शंकराचार्यांच्या रूपानं शंकरांना अवतार घ्यावा लागला आणि दत्तात्रयांचा अवतार अलीकडे झाला होता आधीच्या काळात. तर असं नाही की देव कुठून तरी आपलं रक्षण करायला येईल, असं नाही. जर साधू असतील हे की नाही त्यांचं रक्षण करायला, कारण त्या श्लोकाचा अनुवाद करताना माऊली सुद्धा हेच सांगतात की साधूंचा मानू घेवशी, साधूंसाठी मी येईल, परित्राणाय साधूना. तर मग विषय असा उपस्थित होतो की शास्त्रग्रंथ, स्मृतिग्रंथ समजेल अशी आता आपली बुद्धी उरलेली नाही. आता प्रयत्न करायला काय हरकत नाही, कुठून तरी सुरुवात करायला हरकत नाही. परंतु एकंदर जे काय आम्ही वाचलंय त्याच्यावरून माझा आकलन तरी असा आहे की ती व्यवस्था आदर्श व्यवस्था आहे ती, पण ती आता येणं शक्य नाही. मग आताच्या काळात काय? आताच्या काळात आम्हाला कुठला आधार आहे? तर मग इथे कोणाची भूमिका येते? हा, इथं संतांची भूमिका येते. हा जो भक्ती मार्ग आहे ते संतांनी सांगितलाय. तो मार्ग काय वेदांच्या विरोधातला मार्ग आहे असं नाहीये. तुकाराम महाराज म्हणतात, वेद बाह्य दंड बोलले तो पाषांड, त्याचे काळे तोंड संतांमध्ये. माऊली सांगतात, वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चाललेलो. की आम्ही वेदांना सोडून दुसरं काही बोलत नाहीये.
पण त्याचे कार्यान्वित करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत वेगळी आहे. गोकुळामध्ये ज्यावेळी श्रीकृष्णाने सांगितलं त्यावेळी श्रीकृष्णाचं वय लहान होतं. त्यांनी नंदबाबांना सांगितलं की बाबा, इंद्राची पूजा कशाला करता? आपल्याला दिसतोय तर समोर गोवर्धन पर्वत, त्याच्यावर आपल्या गायी चालतायत, पुष्ट होत आहेत, त्यांचं दूध आपण पितोय, तर आपण गोवर्धनाची पूजा करायला पाहिजे. आता सगळ्यांनी मानलं ते आणि गोवर्धनाची पूजा केली. याच्यामध्ये श्रीकृष्णाने भगवत बुद्धी काढलेली नाही बरं का. भगवत बुद्धी फक्त जी इंद्रामध्ये होती ती गोवर्धनामध्ये ठेवली. तिला कार्यान्वित करायची पद्धत वेगळी होती. उदाहरणार्थ देवीची 52 शक्तिपीठ आहे. तर देवीचे अवयव जिथे जिथे पडले तिथे शक्तिपीठ निर्माण झाली. तर डोळा जिथे आहे देवीचा त्याला नैमिताल म्हणतात. पण तिथं जाऊन जो साधक आहे तो डोळ्याच्या पाय नाही पडत, तो देवीच्या स्वरूपाच्याच पाय पडत असतो. त्यामुळे हा जो भक्ती संप्रदाय आहे तो भक्ती संप्रदाय दिसायला जरी भक्ती संप्रदाय आहे तरी तो वेदांपेक्षा वेगळा नाही. फक्त अधिकार भेदानुसार, युग धर्मानुसार संतांनी त्याचं कार्यान्वयन जे आहे ते त्या पद्धतीत केलेलं आहे. का केलेलं आहे तसं की वेदांचा अधिकार जसं मागे सांगितलं सर्वांना नाही, पण भक्तीचा अधिकार मात्र सर्वांना आहे. जसं आपण म्हणतो यारे यारे लहान थोर याती भरती, कुठली याती असू दे, नारी नर करावा विचार नलगे चिंता कवनासी. पण हे वेदांपेक्षा वेगळं नाही. वेदांनी जे फल सांगितलेलं आहे तेच फल तुम्हाला भक्तीने मिळणार आहे. भागवतात सांगितलेलं आहे की वेदांचं पिकलेलं जे फळ आहे ते पिकलेलं फळ म्हणजे भागवत आहे आणि त्या फळामध्ये बी पण नाही असं फळ आहे. एवढं मधुर फळ आहे की नाही. तर संतांनी आपल्या जीवाचा अधिकार बघून त्याची दया करून त्याच्यावर कृपा व्हावी, हे वेदातलं ज्ञान त्यालाही मिळावं यासाठी भक्ती संप्रदाय आणला. पण भक्ती संप्रदाय हा सनातन या शब्दाचा अर्थ आपण केला आत्मस्वरूपता किंवा परब्रह्म. आता संतांची वाक्य निघतात. नामदेव महाराज सांगतात, विष्णुदास नामा म्हणे मरून या जन्मा येणे कृष्ण सनातन पाहूया. ह्या कृष्ण काही देवता नाहीये साधी, तर हे जे सनातन ब्रह्म म्हणतो ते सनातन ब्रह्मच या कृष्ण रूपाने अवतरित झालाय. तुकाराम महाराजांनी सांगितलंय की पुंडलिकाने ज्यावेळी आईवडिलांची सेवा केली त्यावेळी त्याला भेटायला कोण आलं? पितृसेवा पुण्य लाभदा निधान ब्रह्म सनातन अंग संगे. की हे जे सनातन म्हणतात ना ते सनातनच विठ्ठल रूपाने आलाय. माऊली पण सांगतात, श्री संत ज्ञानेश्वर माऊली, सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातन विठ्ठल हा. सनातन शब्दांना घाबरून जायची तुम्हाला काही गरज नाही. जे वेदांना स्मृतींनी शास्त्रांनी सनातन म्हणून प्रतिपादन केलं ते ह्या पंढरपुरात विटेवर उभा आहे हे संतांनी सांगितलं. आणि त्याची भक्ती करण्याचा अधिकार हा सर्वांना आहे. आणि त्याची भक्ती करण्याची पद्धत त्याला आपण वारकरी जीवन पद्धती म्हणतो आणि त्यालाच आपण संस्कृती असे म्हणू. कारण आपण मगाशी जसा अर्थ केला की सनातन तत्वाकडे ज्या क्रिया घेऊन जातात ती संस्कृती, तसं भगवान पंढरीनाथाकडे जो मार्ग घेऊन जातो ती संस्कृती आणि ती वारकरी संस्कृती आहे. तर ती संस्कृती काय आहे आपल्याला माहित आहे. गळ्यामध्ये तुळशी माळ धारण करणं आणि नामस्मरणाचा अट्टहासपूर्वक नामस्मरणाचा उच्चार म्हणजे वारकरी जीवन पद्धती आहे. आणि विठ्ठल हे सनातन तत्वापेक्षा काही वेगळं नाही हे संतांनी हात वर करून प्रतिपादन केलेलं आहे. त्यामुळे हा जो धर्म आहे तर यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, तर लोक असा अर्थ करतात की धर्माला ग्लानी आली, पण असं कधी होत नाही. धर्माला कधी ग्लानी येऊ शकत नाही. अखंडानंद सरस्वती वृंदावनचे यांनी या श्लोकाचा अर्थ फार छान केला. ते म्हणतात धर्माला ग्लानी आली म्हणजे काय झालं, तर जे माणसं अधर्म करत होते त्यांना त्यांची प्रगती होताना दिसत होती. की चोरी करतायत, चहाडी करतायत, पण ते त्यांची प्रगती होते. आणि जे धर्माचं पालन करतायत, शुद्ध आचरण करतायत, पुण्य कमवतायत, त्यांची मात्र अधोगती होताना दिसते. आणि त्यावेळी जो धर्मात्मक पुरुष आहे त्याच्या मनामध्ये भीती निर्माण होते आणि त्याला म्हणायचं ग्लानी, त्याला म्हणायचं धर्माला आलेली ग्लानी.
नाही. साडेसहाला आरती चालू होते. त्यांनी सांगितलं तर 6 वाजताच आमच्या ताब्यात आहे, तर 6:30 आरती होते. मी आवडतं घेतो तर आता थोडा आपण सद्यस्थितीवर बोलू. जसं आपण सनातनचा अर्थ आत्मस्वरूपात केला होता आणि त्याची सद्यस्थिती आपण म्हटलं की याच्यावर न बोललेलं बेहत्तर आहे. कारण ही व्यवस्था पूर्ण मागे नेणं आणि पुन्हा त्या स्वरूपात प्रतिष्ठापित करणं हे आता जो युगधर्म चाललेला आहे. कलियुग हे काय आहे? कृतयुग म्हणजे जो जन्मानेच कृतकृत्य होता. परंतु शास्त्र असं सांगतात की पुण्याचा अंश कमी आहे, त्यामुळे कलियुगात जन्म होतो. त्यामुळे पुन्हा युद्धक्रम जो आहे तो अतिशय अवघड आहे. आणि वारकरी संप्रदाय ज्याला आपण सनातन धर्माचा एक पर्यायी बाजू म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला संतांच्या वचनांनी, त्याची सद्यस्थिती फार काही चांगली आहे असे आपल्याला दिसत नाही. त्याच्यामध्ये धन, लोकेशना ज्याला म्हणतात, वित्तेशना म्हणतात, ते सगळं वाढलेलं आहे. पण तिकडे पाहायची काही गरज नाही. संतांनी आपल्याला सांगितले नामस्मरण करा. नामस्मरणाने काय होतं तर शुद्ध पुण्य वाढीला लागतं. शुद्ध पुण्याने काय होतं? सद्गुरु प्राप्ती होते आणि सद्गुरु प्राप्तीने काय होतं? सद्गुरु भगवंताची प्राप्ती करून देतात. असा हा मार्ग वारकरी संप्रदायाचा मार्ग आहे. आणि सद्यस्थितीत बोलायचं झालं तर मुलं जी आहेत त्यांना शिकवणं फार महत्वाचं आहे. कारण तरुण आहेत, तरुणांची मतं तयार झालेली असतात, बदलायलाही ते तयार असतात. मात्र त्यांना त्या बुद्धीत पालट घडवावा लागतो, त्यांना समजावून सांगावं लागतं. वृद्ध अवस्थेत जे आहेत त्यांची मतं बऱ्यापैकी पक्की झालेली असतात. त्यामुळे त्यांना तुकाराम महाराज म्हणतात जे लागून या पाया विनवितो तुम्हाला, त्यांना पाया पडून सांगावं लागतं. मात्र लहान मुलं जी आहेत त्यांना हे ज्ञान व्यवस्थित सांगता येतं आणि त्याचं दृढीकरण जर करायचं असेल तर लहान मुलं हे त्यासाठी उत्तम साधन आहे. मात्र एक छोटीशी गोष्ट सांगतो. पंडित मदन मोहन शास्त्री, बरं का, मदन मोहन मालवीय मारवाडी संस्कृत कॉलेजचे प्राध्यापक होते. सनातन धर्माचे एक नेते होते उत्तर प्रदेशामध्ये. तर ते अर्धा तास संध्या करायचे आणि त्यांच्याबरोबर त्यांची 2 मुलं बसायची. आता एक दिवस त्यांना काहीतरी काम आलं, त्यांनी पटकन संध्या उरकली 15 मिनिटात आणि गेले. ती मुलं अर्धा तास बसली. दुसऱ्या दिवशी ती मुलं पण 15 मिनिटात उठली. म्हणली बाबा तुम्ही काल उठलं 15 मिनिटात, आम्ही कशाला बसू? तर लहान मुलं ही अनुकरणातून शिकत असतात. जर आपण बोलतो त्याप्रमाणे आचरण नसेल तर लहान मुलं शिकणार नाही. केवळ उद्देशाने लहान मुलं शिकत नाही. आपला वेळ संपलेला आहे. तर थोडासा एक पुन्हा मी समरी सांगतो की सनातन धर्म जो आहे, जे निर्गुण तत्व म्हणा, जे वेदाच्या मार्गाने जर गेला, वारकरी संप्रदाय, भक्ती संप्रदाय ही वेदाचीच शाखा आहे की नाही? एखादं झाड असतं, त्याला एखादी फांदी असते, पण आपल्याला काही काळानंतर कळतं अरे ही फांदी वाढली, तेव्हा ते लक्षात येतं. तसं ही भक्ती संप्रदाय जो आहे ही वेदाचीच फांदी आहे. आता ती फोफावली इतकंच आहे आणि ही वाढ संख्यात्मक झाली आहे, ती गुणात्मक सुद्धा व्हायला पाहिजे. सर आले तर एक मला आठवलं उदाहरण. एक लहान मुलं नेतात डॉक्टरकडे आणि म्हणतात ताप आलाय त्याला, चांगलं बाळसं धरलेलं गुटगुटीत बाळ होता. तर डॉक्टर चेक करतात नाही, म्हणतात अरे हे बाळसं नाही धरलं, सूज आली. तशी सूज आली आहे का? संख्या वाढताना भरपूर दिसते. गुणात्मक वाढ आहे का याच्यावरही विचार व्हायला हवा. झालेली सेवा माझे सद्गुरू त्यांच्या चरणी मी अर्पण करतो. पुंडलिक वरदाय विठ्ठल